नको येऊ तू आईजवळ राहा. आईजवळ राहा. इकडे कोण आहे? हॅलो कर. हॅलो हाय का दादू? हाय येतं का तुला करे? बाबा तू कर. हाय कर. हाय कर. बघ दादूने हाय केलं. हात वर घे. तू कर. तू हाय कर. बाबा वाजवतो ना हाताने करते. खाली बसून टिक्का लावा उरत. चिमे तुझं काय आहे मधी मधी? का करायलीत पप्पाला? ओके तर टावेल तू का करायली चिमणे? थांब. लांब लांब राहू द्या. चला मम्मा उठा. मी पण तेच बघायला, मला तेच भेट ना. हे गणू राखत नाही. तेलाची बॉटल तिला तेल लावायला तिकडे बघूची मी. वाव वाव. चला आपण सगळ्यांचे आता तू हा राहते ना तू आईजवळ? आईजवळ राहा. नको येऊ तू आईजवळ राहा. ए सिमो तोंडा ये ना गदडा सोड. बघ इकडे बघ काय. वाव नेम नेम आहे का ते? ओ कोण आहे? वाव गप ना गप. त्या पायावर वगैरे जाईल. आगावपणा नको करू. तू आगाव झाले ना. तुला आईची आठवण यायले का? आई कुठे? आई गन्नू मामाची आठवण येते. नन्नूची आठवण येते का तुला? आवाज दे गन्नूला. चिमे का चाललंय? दादू किती कुशा दिसायला पिलो तू. पडल ते ना माग बघ. अरे बापले. बस गाडीत बस. तू बस बस गाडीवर बस. लागल लागल. काय खेळायची मे? हाय किती आगावपणा. त्यानं काय केलं? इकडे ये. तुझी गाडी निघणार तर मग त्याला ही काय ओढायची गरज काय? तुझी गाडी आडवी आहे ना. गुंडी झाली गुंडी. होय का? गुंड आहेस का? आई बोल. आई चिमे आईला आवाज दे. चिमणे आईला आवाज दे ना. आई बोल. आई काय नाही विसरलेस. चिमणी जाईल तिकडचे होते. आई कुठे मम्मा? आई आई कुठे आहे? आई बोल. इथं बोल. आई हा आई. आणि गन्नू मामा? नन्नू नांदू. नांदू कुठं आहे तुझा? नंदूला कलमत असेल का आज? काढते थांब काढते. काय बाई चिमणे तुझं. खेळ. बुम बुम बुम. किती आगाव झालेस. इकडे बघ. दादू तुझं काय चाललंय? ए टकलिया. लागल तसं नाही करायचं. ठेव इथं. तिथं ठेव. त्या ट्रकवर ठेवून दे. ठेव त्याच्यावर ठेव. ठेव आणि ह्याच्यावर खेळ तू. राहू दे तिथं एक साईडला. तिथे खेळ. थांब पडशील. पक्का. मुंबईला आपण पोहोचलेलो आहोत फायनली. मुंबईच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे. सकाळपासून पसारा वगैरे एवढी जास्त धूळ आली होती. म्हणजे असं कधी एवढ्या दिवसासाठी मी कुठं गेलेच नाही.
पहिल्यांदाच असं 1 महिन्याचं ट्रिप प्लॅन केलं. अख्ख्या घरामध्ये धुवा बघितलं काही सुचायचंच बंद झालं. कारण सगळं जाताना व्यवस्थित करून गेलेलं की आल्यानंतर पुसलं की थोडंफार केलं की होऊन जाईल. पण प्रमाणाच्या बाहेर धुवा झाला होता. काल रात्रीपासून आवरतोय. रात्री आलो आणि प्रवासाचा शूट अजिबात नाही केलेला, कारण का तर प्रवास माझा कधीच सुखाचा होत नाही. पडला तसाच यावेळी पण झाला नाही. स्लीपरची तिकीट बुक केलेली, पण सिटिंगची सीट भेटल्या बसायच्या, त्यामुळं इथून तिथून बसून येऊन मला बसायचं होत नाही. कंबर माझी पूर्ण गेलेली, आत्ताच या वयामध्येच कमरेची वाट लागली माझी पूर्ण, तर त्यामुळे बसायचं होत नाही. मग शूट वगैरे काहीच घेतला नाही. थोडंफार 2-3 क्लिपा जर घेतले असतील ते पण मला आठवत नाही मी काय घेतलंय का नाही, कारण माझी हालत लई खराब झाली होती प्रवासामध्ये. आणि एवढा जास्त सामान होतं, म्हणजे एवढा पसारा होता ना, येताना सुचायचं बंद झालं होतं, घामाघूम झालं होतं. आम्ही दोघं पण, चिमणी एवढ्या सगळ्या बॅगा, त्याच्यामध्ये कुली भेटला नाही आम्हाला, त्यामुळं चिमणीच्या पप्पांनाच घ्यावं लागलं. त्यामुळे जरा हालत खराब झाली, त्यामुळे जास्त पण काय शूट नाही केला. आणि तिकडं पण स्टार्ट नाही केला होता ब्लॉग मी मोठा, थोडाफार फक्त काय होतं ना ते, म्हणजे सगळं गडबडीमध्ये एवढं हे झालं की, म्हणजे धोंड्या जेवणाचं ते होतं ना, ते पण आम्हाला व्यवस्थित करता नाही आलं. महिनाभर राहिलो आम्ही, 1 महिना मस्त आराम केला. आणि निघायच्या टायमिंगला सगळी गडबड, त्याच्यामध्ये अर्ध सामान राहिलं, भरपूर काय काय गोष्टी झाल्या. काय होतंय तुला? तर एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे जास्त काही शूट घेतलं नाही मी. आता इथं आल्यानंतर तसं बाकीचं झालेलं आहे, थोडाफारच पसारा आहे, तुम्हाला दाखवते. ही एक बॅग राहिले, काही प्रमोशनचे पार्सल आलेले तिथं आहेत. दादूचं चिमणीचं खेळायचं काम आहे. एक फक्त कपड्याची बॅग राहिले, खायचं वगैरे, आंबे वगैरे हे सगळं व्यवस्थित करून जिथल्या तिथं ठेवून दिले. सगळं ओके केलेलं आहे. थोडंफार म्हणजे देवारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी राहिल्यात. आता आज कपॅसिटी राहिलेली नाही माझ्यात, तर चिमणीच्या पप्पानीच सगळं आवरले. मी थोडंफार हातभार लावला असेल तेवढं, कारण माळ्याच्यानं होत नाही. आणि गरमी एवढी जास्त होते ना, आता गावाकडे झाडामध्ये बसायची सवय लागली, गरमी जाणवत नाही काय नाही. मग मुंबईला आल्या हालत खराब झाली, चिमणीची पण, माझी पण, आणि चिमणीच्या पप्पांची पण. पण आता काय ऑप्शन नाही, आपल्याला शेवटी इथंच राहायचं. अजून 15-1 दिवस लागल वाटायला पाऊसला. तर जून तर चालू झाले, आता बघू कधीपर्यंत पाऊस येतोय कधीपर्यंत नाही. तोपर्यंत ही गरमी अशीच आहे. मुंबईला आधीच गरमी होत होती म्हणून मी याचं तिकीट काढलं होतं. तर चला, आता केवढा मोठा ब्लॉग होणार आहे काय माहित नाही. ज्या क्लिपा होत्या थोड्याफार आता तिकडच्या घेतलेल्या होत्या ना, गडबडीमध्ये जे काय झालं आमचं ते येतानाचा गोंधळ वगैरे, त्या क्लिपा फक्त ऍड करून दिलेल्या आहेत मी. बाकी काय इकडचंच आता करेन जे काय होतंय ते. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हो, मी जो फॅमिलीचा ब्लॉग बनवलेला ना, त्याला खूप जास्त व्ह्यूज गेले, खूप जास्त व्हायरल गेला. त्याला एवढं सगळ्यांचं प्रेम भेटलं, छान वाटलं. ठीक आहे, म्हणजे आपल्या रिअल लाईफच्या गोष्टी कुणाला तरी आवडते. ते तुम्ही भांडू नका ना, तुमचं काय खुश आजची ना तुमच्या जागी येऊन. वातावरण बघ कसं झालंय. खुश नाही मी. तिथं सासरवाडीमध्ये होतं तर मला आराम भेटत होता. इथं आल्यानंतर नाही, काम लावते, हे करा ते करा, नुसतं मी नाही लावत, तुम्हीच करता. माझ्यावर का ढकलायला आहे, हुशार आहे सा. हे बघा कसं वाढलंय. तिथं नावे भेटले नाहीत का तुम्हाला? जाईन संध्याकाळी आज करा दाढी बिडी केस बिस का. सासरवाडीत जा वाटलं नाही का, 1 महिना नुसतं झोपायचं काम केलं तर आराम. तसं काम वातावरण 1 नंबर होतं तिथं, मस्त पैकी. तिथं कसं आंब्याची झाड, इथं फुल हवा तैड झाले. 2-2 फॅन चालू आहेत तरी घाम बघा. आणि काल आल्या ग्लो दिसतोय, ग्लो चेहऱ्यावर का ग्लो. काल तर अक्का पण होती, दिवस गेला, सिटिंग व्यवस्थित भेटली नाही ह्याच्यामध्ये बसायला. हा, ते केलं. घरी आलो, फॅनला काय झालं काय माहित नाही, फॅन बंद पडला आमचा. फॅननं वाट लावली, एवढी गरमी होत होती ना. चिमणे गप नको पिडू त्याला, एवढी गरमी होत होती. पुन्हा जाऊन ह्यांनी अर्जंटमध्ये टेबल फॅन आणले, चिमणी घुम झाली होती. बाऊन हो, तो कापूस आहे, त्यानं घाबरायला. काय दादोडी, काय रे मम्मा, कापूस आहे कापूस, बाऊन हो तो. चावताला. तर रात्री मग फॅन आणला, टेबल फॅन. काय झालं त्याला काय माहिती, सगळं म्हणजे बाहेरनच खटका पाडून गेलो होतो लाईटीचा, तरी पण वाट लागली त्याला. घ्या, त्याला कापसाला घाबरायला. या दादूची तब्येत खूप जास्त खराब झाली. यो बघा दादू, घाम बघा टकली मध्ये किती आला याच्या का. लय गरमी, ह्याला उष्णतेनंच आजारी पडलाय त्यानं, गरमीनच. टकलो चिमणीच्या आठवणीनं बालिक झाला तू दादू. कोण आहे? कोण आहे? अरे बाबा, आपला कलर सेम आहे ना. येतो पण जळकून दे. हे आली बघा लगेच. नका, तिला नका घेऊ, तिला नका घेऊ. माझं शिवना आलं ग, माझं शिवना. अड्डे, स्वामी आणि समर्था का? समर्था. इकडं बघा, इकडं बघ कोण आहे. हॅलो कर, हॅलो. हाय का दादू, हाय येतं का तुला करे? बाबा, तू कर. हाय कर. बघ दादूने हाय केलं, हात वरी घे. तू कर, तू हाय कर. बाबा वाजत ना, नातानी करते.
चला लय गरम व्हायला बाहेर चला बाहेर चला दिसताले एवढी गोरी आहेस काय चिमणी तू काय बोलतेस काय करायला ही काय कोरियन लुक गरम व्हायला का गावाकडनं काय पडून आलाय ते ट्रेनिंग काढतोय मी चेहऱ्याची ट्रेनिंग नसते ते टॅनिंग असते काय पण असू दे ना हे मेरी लँग्वेज आहे रे बाबा हा का चेहरा खूप जास्त टॅन झालाय म्हटल्यावर ना ते निकोनीचं टॅन वॅनिश आलं होतं प्रमोशनसाठी तेच होतं ते लावलंय कारण त्याचा रिझल्ट भेटतो छान टॅन वगैरे निघून जातो आता एवढा तर निघणार नाही कारण का आता गावाकडे प्रमाणाच्या बाहेर टॅन आलेला असते मी पण लावून बसले चिमणीचे पप्पा पण लावून बसलेत म्हटलं ठीक आहे जेवढा पार निघेल तेवढा निघेल आणि नंतर 2-4 दिवसानंतर आपोआप स्किन ठीक होऊन जाईल काय नाही गावाकडचा परिणाम आहे तेवढं तर होणार एन्जॉय केलं आता गावाकडे त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी व्हायचं रिझल्ट तर आलाच पाहिजे चला